14 अप्रैल 2026 को पाथरी में 135वीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के अवसर पर एक भव्य और उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित किया गया। नगराध्यक्ष आसिफ खान के नेतृत्व में शिवसेना भवन से पुतला परिसर तक भव्य रैली निकाली गई। ढोल ताशों की गूंज और जय भीम के नारों से पूरा माहौल उत्साह और जोश से भर गया। रैली पुतला परिसर पहुंचने के बाद डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की गई। इसके बाद महात्मा फुले परिसर में आयोजित सभा में नगराध्यक्ष आसिफ खान ने उपस्थित महिला पुरुष नागरिकों को संबोधित किया। उन्होंने घोषणा की कि बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को और भव्य बनाया जाएगा तथा इस परिसर को लगभग 15 फीट तक बढ़ाकर उस पर छत बनाई जाएगी ताकि लोगों को बैठने की सुविधा मिले और धूप से बचाव हो सके। उन्होंने ये कार्य जल्द से जल्द पूरा करने का आश्वासन भी दिया। इस मौके पर शिवसेना शिंदे गुट के नगराध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ता तथा भंतीजी की भी उपस्थिति रही। कार्यक्रम के दौरान पाथरी नगर पालिका के नगराध्यक्ष आसिफ खान का जयंती अध्यक्ष के हाथों सत्कार भी किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में महिला पुरुष और युवा उपस्थित रहे। सभी ने एक स्वर में जय भीम के जय घोष के साथ बाबा साहेब को नमन किया। ये कार्यक्रम केवल एक उत्साह नहीं बल्कि सामाजिक एकता, विकास और बाबा साहेब के विचारों को आगे बढ़ाने का एक प्रेरणादायी संदेश बनकर सामने आया है। लोक पुकार न्यूज परभणी। मला खूप आवड होती की मला ड्रॉइंग करायचं, चित्र काढायचं। मी 2-3 दिवसापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंची रांगोळी माझ्या शेतावर काढली आणि जेव्हा काढली मी असंच 11 तास लावली, त्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काढली। तर त्याचं शूट व्यवस्थित नाही होत नव्हतं। मी ड्रोनने करून बघितलं तर आणि ते खूप छान दिसलं। मग सरांनी आणि माझं बाळही करू लागत होतं त्यामध्ये मदत आणि माझ्या मिस्टरांनी खूप मदत केली। आणि त्याच्यानंतर मग सर म्हणले की तू इथे काढशील का रांगोळी। तर थोडा विचार केला की माझ्या व्यक्तीला शक्य नाही। मग मी टीमला म्हणलं की मला थोडीफार मदत करा, मी रांगोळी काढेल, फेस वगैरे मला सगळं जमेल, पण बाकीचं बॅकग्राऊंड करायला मला खूप वेळ लागणार। मग असं काही टीमनं पण मदत केली, माझ्या मिस्टरांनी केली आणि माझ्या बाळाने सगळ्यात जास्त सपोर्ट केला की ते राहिलं घरी। मला रात्री 2:30 वाजत होते पण बाळ घरी राहते। बोलणार आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती निमित्त। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं राज्यघटना लिहिली आणि जगण्यासाठी मूलभूत अधिकार, कर्तव्य या सगळ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यघटना लिहिली आणि त्याचंच आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि त्याला मानवंदना द्यायची या एका इच्छेने, स्वयंप्रेरणेने, स्वखर्चाने, स्वजिद्दीने या आमच्या ताईने जवळपास 28-29 तासाच्या मेहनतीने रांगोळी काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आमचे मार्गदर्शक उजगरे सर यांनी शाळा उपलब्ध करून दिली, सहकार्य केलं। यासाठी ताईचे देखील, सरांचे देखील आणि सगळे तुम्ही आलात आणि आपण सगळेजण आदर्श मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्याला मानवंदना देण्यासाठी आणि ताईला जे कलागुण प्राप्त झालाय ते सगळ्यांसमोर आणण्यासाठी हा आमचा हेतू होता। तुम्ही या ठिकाणी सगळे आले, उद्घाटन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथे सगळे आलात आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन दिलं की आम्ही पुढे असंच काम करावं, त्यासाठी आभार आहे। सलग 3 दिवस आम्ही डे नाईट इथे काम केलं आणि त्यासाठी सरनी सहकार्य केलं आणि स्वइच्छेने सगळ्यांचं म्हणजे काय जे काही खर्च लागला ते ताईनंच केला सगळा, त्यामुळे त्याच्यासाठी पण हे मनाचा मोठेपणा आहे। त्यासाठी आमचे मार्गदर्शक हे जे प्रदर्शन आहे 3 दिवस सर्वांसाठी खुलं असेल, म्हणजे 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत खुलं असेल। संध्याकाळी जेवढं व्यवस्थितपणे खूप पाहता येईल। तर या ठिकाणी आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी प्रतिमा तयार केली अशा या सर्व उपक्रमशील आणि आदर्श एक कलावंत रुपाली वाघमारे गोरे मॅडम यांचं, त्यांच्या टीमचं मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करा। त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। पाथरीच्या नगराध्यक्षपदी बाबासाहेबांमुळे विराजमान झालो। बाबासाहेबांमुळे पाथरीला लोकशाही भेटली, भारताला भेटली, जगाला भेटली, सगळ्या देशाला बाबासाहेबांमुळे लोकशाही भेटली आणि बाबासाहेबांमुळे
आज जे पाथरीचे वातावरण दिसायला फक्त लोकशाहीमुळे दिसायला आणि बाबासाहेबांमुळं जे मला संविधान जे नगराध्यक्ष विराजमान झालो त्यांच्यामुळे झालो आणि पुतळ्याची जी मूर्ती आहे पुतळा जे मोठा करण्याचा आहे आणि माग आम्ही 15 फीट माग घेणार आहे आणि याच्यावर छत टाकणार आहे आणि मूर्ती खूप मोठी करणार आहे. तुम्हाला शब्द देतो हे 5-6 महिन्यात हे पूर्ण काम करून दाखवील मी. छत बी टाकीन, माग घेणारे 15 फूट माग घेणारे, मूर्ती मोठी करणारे पुतळ्याची आणि घंटीमुळे मी लोकशाहीमुळे आलो. तुमचं मी खूप खूप धन्यवाद आणि जे मी तुम्ही मला मागणी करताल मी पूर्ण करेन. जास्त न बोलता सगळे उन्हामध्ये जास्त वेळ थांबलेले याच्यामुळं मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम.